लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे। ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे। सकाळी लक्ष्मण हाके हे पाथर्डीतल्या दैत्यनांदूर इथं आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते आणि त्याच वेळेस अहिल्यानगर जवळ नाश्ता करण्यासाठी थांबले असता नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र त्यांच्या कारचं नुकसान झालं। हा हल्ला हाकेंनीच घडवून आणला असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे। तर हाकेंनीही जरांगेंना उत्तर दिलं। या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नाव घेते। असल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज प्रसिद्धीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे। तर कोणाला टाईम आहे हल्ला फाल्ला करायला? कोण टाईम हे न असल्यावर कोण शेतू करीत असते? गोत काय दगड टाकेन कोण? जरांगे हा बावळट माणूस आहे। या माणसाला डोक्याचा भागच देवानं जन्म देत असताना दिला नाही। कारण जरांगेला म्हणावं आत्तापर्यंत 9 वेळा हल्ले झाले, तुझ्या नवनाथ वाघमारेंची गाडी जळली त्यावेळी तू काय बोलला आणि 1 तासातच तो आरोपी तुझा राईट हँड निघाला। आणि आत्ता पोलीस डिपार्टमेंट आहे ना, आणि पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्याबरोबर असताना 10-12 पोलीस कर्मचारी असताना आम्ही स्टंटबाजी करतो काय? याचा डोक्याचा पहिला इलाज करा। याला पहिल्यांदा एखाद्या मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा याला ॲडमिट करा, कारण बेजबाबदार वक्तव्य करतो हा माणूस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।